नमस्कार, मी पूजा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी चमचमीत रेसिपी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल। आज आपण बनवतोय चिलापी मच्छी। ग्रेव्ही मधली चिलापी मच्छी बनवणार आहोत। त्यासाठी ह्या ठिकाणी चिलापी मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मच्छीला हळद, मीठ, तिखट, गरम मसाला, धने पावडर, त्याचबरोबर एक अंड, तेल लावून व्यवस्थित अशी मच्छी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। मच्छी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करणार आहोत। या ठिकाणी मसाला तयार करण्यासाठी उभा चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहे। साधारणतः 5 ते 6 कांदे मोठ्या आकाराचे मी कापून घेतलेले आहेत। गॅसवरती आपल्याला कढई ठेवून त्यामध्ये कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल घालून कांदा व्यवस्थित असा गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये भाजला गेला की आपण नंतर जो मसाला तयार करून भाजणार आहोत त्याला कमी वेळ लागतो। त्यासाठी कांदा अगोदर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। या ठिकाणी कांदा तर भाजून घेतलाय, त्याच कढईमध्ये कांदा काढून घ्यायचा आहे। त्यामध्येच थोडं सुकं खोबरं, लसूण, अद्रकचे काही तुकडे घालून तेही तेल घालून भाजून घ्यायचे आहेत। हलकेसे भाजून घेतल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत व त्याच कढईमध्ये आपण टोमॅटो सुद्धा भाजून घेणार आहोत। टोमॅटो भाजलेले क्लिप माझ्याकडून डिलीट झाली, त्यामुळे मी ही संपूर्ण मसाला ह्या ठिकाणी दाखवते। कांदा, लसूण, अद्रक, मिरची, टोमॅटो, खोबरं हे सगळ्याचं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। पेस्ट आपण तयार करून घेतल्यानंतर डायरेक्ट कढई आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायची आहे व ह्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, संपूर्ण पाणी आटल्यामुळे जेव्हा आपण तेल घालणार पटकन असा मसाला आपला भाजला जातो। तयार केलेलं वाटण आपलं ह्या ठिकाणी भाजलेलं आहे। आता ह्या स्टेजवरती आल्यानंतर आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत। संपूर्ण पाणी आटल्यानंतरच ह्यामध्ये तेल घालायचं आहे, जेणेकरून पटकन असा मसाला भाजला जातो। कोणत्याही प्रकारची तुम्ही भाजी बनवत असाल किंवा नॉनव्हेजचा प्रकार बनवत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला भाजला तर त्याची जी चव असते ती अजून जास्त उभारून येते व छान लागते। बोलता बोलता ह्या ठिकाणी आपलं वाटण भाजून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण सुके मसाले ऍड करणार आहोत। सुके मसाल्यांमध्ये घरचं लाल तिखट, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद, तुमच्या घरात जे काही मसाले असतील ते तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता। माझ्या घरात जे मसाले होते ते मी ह्या ठिकाणी वापरलेले आहे। मसाले घातल्यानंतर 1 मिनिटभर हे छानपैकी परतून घ्यायचं आहे। मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपण जे सुके मसाले ह्यामध्ये घातलेले आहेत ते करपून जाऊ नयेत व आपले जे वाटण आहे ते सुद्धा करपलं जाऊ नये। त्यासाठी पाव ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर मॅरिनेट करून घेतलेली जी मच्छी आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे मसाल्यांच्या वरती। ही मच्छी सुकी तयार करत असताना जास्त त्याला हलवायचं नाही। मसाल्यांवरती अशा पद्धतीने ती सेट करून घ्यायची आहे। एकदाच ती अलटी-पलटी करायची आहे। सारखं अलटी-पलटी केलं तर त्यामधले जे काटे असतात ते बाहेर येऊ शकतात व मच्छी खाताना व्यवस्थित अशी खाल्ली जाता येणार नाही। व्हिडिओमध्ये पाहता अशाच पद्धतीने तुम्हाला मच्छी तयार करून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदा फक्त मच्छीचा जो मसाला आहे तो वरच्या बाजूने सेट केलेला आहे। ह्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे व 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा ही मच्छी आपल्याला अलटी-पलटी करून घ्यायची आहे। म्हणजे पूर्ण रेसिपी तयार करत असताना फक्त 2 वेळाच मच्छी आपल्याला अलटी-पलटी करायची आहे। सारखी तुम्ही अलटी-पलटी केली तर ती व्यवस्थित अशी शिजली जाणार नाही किंवा शिजलेली असेल तर त्यामधले काटे बाहेर येऊ शकतात। सुरुवातीला आपण जे पाणी वापरलेलं पाव ग्लास तेवढंच पाणी आपल्याला पुरेसं असतं ही मच्छी शिजण्यासाठी। जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी। छान अशी टेम्पटिंग मच्छी, लिंबू, कांदा, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी त्याबरोबर खायची आहे व आस्वाद घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मच्छी नक्कीच तुमच्या घरी तयार करून बघा। रेसिपी आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर। धन्यवाद।